हाय फ्रेंड्स, मी अस्मिता. आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बाजारामध्ये भरपूर गाजर आलेली आहेत. आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात. मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत. थोडंसं तूप, काजू बदामाचे काप, थोडीशी वेलची पावडर आणि 400 ml मी इथं दूध घेतलेलं आहे. हलव्यासाठी आपल्याला 400 ग्रॅम साखर लागणार आहे. कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी थोडंसं तूप घालून घेत आहे. आता आपल्याला यामध्ये किसलेलं गाजर घालून घ्यायचं आहे. चार ते 5 मिनिट आपल्याला तुपामध्ये हे गाजर भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे हलव्याला छान टेस्ट लागते. गाजराचा कलर बदलत आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित आपण 4 ते 5 मिनिट भाजून घेऊयात. गाजर व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आता मी म्हशीचे दूध ॲड करत आहे. दुधामध्ये आपल्याला गाजर पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 400 ml दूध वापरलेलं आहे. दुधाचे प्रमाण कमी जास्त केले तरी काही हरकत नाही. तुमच्याकडे जास्त दूध अवेलेबल असेल तर तुम्ही जास्त दूध वापरलं तरी चालेल. त्यामुळे आपला हलवा अजूनच टेस्टी बनेल. अजून थोडंसं दूध मी यामध्ये घालून घेत आहे. आता यामध्ये काजू बदामाचे काप आपल्याला घालून घ्यायचे आहेत. हलव्याबरोबर ते छान शिजले जातात. वरून घातले तर ते एवढे टेस्टी लागत नाहीत, त्यामुळे आधीच घालून घ्यायचे. आता आपल्याला हे दूध पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. दुधामध्ये गाजर शिजलं गेलं पाहिजे.
आपल्याला हे व्यवस्थितपणे हलवत राहायचं आहे. दूध आपलं आटत आलेलं आहे. आता मी यामध्ये 400 ग्रॅम साखर ॲड करत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. त्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि अशाच नवनवीन रेसिपी बनवता येतील. आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. हलवा खाली करपू नये म्हणून आपण सतत हलवत राहणार आहोत. लहान मुलं गाजराचा हलवा आवडीने खातात. लहान मुलांबरोबरच मोठ्या माणसांना सुद्धा हलवा खूप आवडतो. तुम्ही अशा पद्धतीने हलवा एकदा नक्की बनवून पहा. आता मी यामध्ये वेलची पूड ॲड करत आहे. वेलची पूड नेहमी शेवटी आपल्याला घालायची आहे, त्यामुळे त्याचा स्वाद चांगला येतो. थोडंसं मी मीठ घालत आहे. मीठ घातल्यामुळे गोड पदार्थाची चव अजून वाढते. त्यामुळे कोणताही गोड पदार्थ आपण बनवत असताना त्यात चिमूटभर मीठ घालून घ्यायचे. हलव्यातील पाणी आता आटत आलेलं आहे. मी गॅस बंद करत आहे आणि असाच आपल्याला हलवा 15 ते 20 मिनिट कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे. पंधरा ते 20 मिनिट झालेले आहेत. आता आपला हलवा खाण्यासाठी तयार आहे. आता मी बाउलमध्ये हलवा काढून घेते. आपला हलवा तयार आहे. आता आपण हलव्याची टेस्ट पाहूयात. खूप म्हणजे खूप टेस्टी हलवा झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा.